जिथे सत्य तिथे आम्ही. तुफान न्यूज विशेष बातमी. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि वर्षानुवर्षांचा अन्याय पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. गेल्या 10 ते 11 वर्षांपासून थकीत भाडे न मिळाल्याने त्रस्त असलेल्या झोपडीधारकांनी आता निर्णायक लढ्याचा इशारा दिला आहे. सुखकर्ता सहकारी गृहनिर्माण संस्थेतील झोपडीधारक श्री विजय सखाराम मोरे यांनी जाहीर केले आहे की सोमवार 12 जानेवारी 2026 रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलनासह आमरण उपोषण करण्यात येणार आहे. भाडे थकबाकी संस्थेच्या कार्यकारिणीचा मनमानी व बेकायदेशीर कारभार 2015 पासून एकही सर्वसाधारण सभा न होणे, विकासकाची जाणीवपूर्वक टाळाटाळ आणि सर्व लेखापरीक्षक अहवाल असूनही सहकार विभागाकडून ठोस कारवाईचा अभाव यामुळे झोपडीधारक अक्षरशः न्यायापासून वंचित राहिले आहेत. या संपूर्ण लढ्यात भारतीय लोकसहकार संघटना झोपडीधारकांच्या पाठीशी ठामपणे उभी असून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटनेतर्फे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. विशेष म्हणजे हे आंदोलन फक्त सुखकर्ता सहकारी गृहनिर्माण संस्थेपुरते मर्यादित न राहता अंधेरी जोगेश्वरी आणि शिवाजीनगर परिसरातील ओमकार दर्शन, इंदिरा नगर, हरिनगर आणि तक्षशिला या सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील अनेक समस्याग्रस्त झोपडीधारक स्वतःच्या न्याय हक्कासाठी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. यापूर्वीही 2 वेळा उपोषणानंतर प्रशासनाकडून आश्वासने देण्यात आली, परंतु ती पूर्ण न झाल्याने आता आमरण उपोषणाशिवाय पर्याय उरलेला नाही, असा थेट इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. तुफान न्यूज ही संपूर्ण प्रकरणाची सखोल दखल घेत झोपडीधारक भारतीय लोकसहकार आणि त्यांच्या न्याय लढ्यासोबत ठामपणे उभी आहे. न्याय मिळेपर्यंत हा आवाज दबू दिला जाणार नाही. विजय सखाराम मोरे, सयाजीनगर, भांडूप, पश्चिम 78 येथे जवळजवळ 10 वर्ष सुखकर्ता सहकारी गृहनिर्माण SRA प्रकल्प चालू. या प्रकल्पात विकासक, कार्यकारिणी आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारी यांनी मिळून खूप मोठा भ्रष्टाचार केलेला असून तो मी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून दिलेला असताना त्यांनी आमच्यातल्या माझ्यासह काही रहिवाशांवर 33 अनवय कारवाई केलेली आहे आणि त्या कारवाईच्या विरोधात आम्ही दिनांक 2/10/2015 रोजी उपोषण जाहीर केलेलं होतं. त्या उपोषणाच्या धर्तीवर असीम गुप्ता साहेबांनी आमची सभा घेतली होती. त्या सभेमध्ये 9/10/2015 रोजीची सभा घेतली. त्या सभेमध्ये आमच्या पूर्ण मागण्या करण्यात येतील असं सांगितलं, आश्वासन दिलेलं होतं आणि म्हणून आम्ही ते उपोषण मागे घेतलं. मागे घेतल्यानंतर आज जवळजवळ 10 वर्ष झाली आहेत, तरी पण आमच्या कोणत्याही मागण्या पूर्ण होत नाही आहेत. आज आमच्यावर झालेली 33 कारवाई अद्यापही मागे घेण्यात आलेली नाही आहे. गेली 10 वर्ष आमचं थकीत भाडं रखडलेलं आहे. जी कोण कार्यकारिणी चुकीची कामं करते किंवा विकासकाला चुकीच्या पद्धतीने सहकार्य करते, त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही आहे. त्याचनंतर दोषी विकासक अथवा वास्तुविशारक किंवा झोपडपट्टीची प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यावरही कोणती कार्यवाही झालेली नाही आहे आणि म्हणूनच त्याच्या विरोधात आज दिनांक 10/3/2025 रोजीपासून आम्ही आमरण उपोषण करत आहे आणि सदर उपोषणाच्या निमित्ताने मी अन्नत्याग करत आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी हे उपोषण मागे घेणार नाही. सदर 33 कारवाई विरोधात मी शिखर तक्रार निवारण समितीकडेही अपील फाईल केलेलं असून अपील नंबर 52/2022 याची सुनावणी ही दिनांक 25/10/2024 रोजी झालेली आहे. आज 4 महिने होऊन गेल्यानंतरही त्याची आदेशाची प्रतही आम्हाला मिळत नाही. बरं, या संदर्भात मी शिखर तक्रार निवारण समिती आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्याकडे अर्ज केलेला असून उपोषणाचंही निवेदन मी त्यांना केलेलं आहे. तसेच स्थानिक आमदार, स्थानिक खासदार यांनाही मी निवेदन केलेलं आहे. पण या संदर्भात कोणतीही दखल प्रशासनाकडून घेतलेली जात नाही आहे. त्यामुळे हे उपोषण मी कंटिन्यू करत आहे.